शुभ सकाळ माझ्या गोताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजचं जे सकाळचं काम आहे की नाही ते आलू आणि टफीला आंघोळ घालायची आणि त्यांना की नाही 15 दिवस झाले आंघोळ की नाही 8-15 दिवसाला घातली की निर्मळ राहतात. पण उन्हाळ्यानं की नाही इतके त्यांचे केस की नाही निघाले तर इतकी ते गरमी पण होऊ लागली. आणि जसं की नाही आलू आता की नाही खूप थकला आहे त्याच्यामुळे त्याला तर जास्त साफसफाईची गरज आहे. आणि आज आलूच इतका खराब झाला होता की नाही आलूचे इतके केस निघले होते ना सकाळी जसे टफीचे निघतात पण ह्या बारीस ना आलूचेच केस जास्त निघले होते. इतकी त्यांना की नाही व्यवस्थित आणि मस्त आंघोळ घातली मी की संध्याकाळी की नाही जे दुपारी झोपले ना ते संध्याकाळी दोघं पण उठले आणि तुम्ही बघू शकता किती केस निघालेत आपल्या आलूचे. आणि आज इतकं त्याला क्लीन केलं होतं की नाही ना आता जसं की नाही मी हे ऑनलाईन ब्रश मागवलाय ना तेव्हापासून की नाही आलूला पण की नाही असं क्लीन करताना इतकं छान वाटतंय जसं की त्याला कोणता त्रासही होत नाही. नाहीतर ना पहिल्यांदा मी काय करायची कंगवा घेऊन कंगव्याने इचरायची तर त्याला मध्ये की नाही जराशी कधी फोडं वगैरे येतात कारण ते थकलंय आलू त्याच्यामुळं की नाही मग ते त्याला लागलं की नाही की मग त्याला जसं बुरकायचं हे करायचं. पण जसं की नाही ह्या ब्रशने मी त्यांना आंघोळी वगैरे घाल्यानंतर त्याचे फोडं बारीक फोडं वगैरे आले सगळे क्लीन झालेले तर आणि आता एकदम की नाही साफ पण क्लीन झालं आलू. त्याच्यामुळे की नाही इतकं छान आंघोळ पण घालू देत आहे आणि विसरू बी देत आहे आणि बिलकुल आता गुरकत नाही ना काही नाही. नाही तर की नाही आता थोडंसं थकलेवानी झाले ना त्याच्यामुळे थोडंसं त्याला कुठं लागलं बिगलं की लगेच ते भुकतंय. पण आज जसे हे ब्रशनं साफ करायला ना तसं त्याला कोणतंही टेन्शन वाटत नाही मस्त की नाही पूर्ण आंघोळ पण घालू देते आणि क्लीन पण करू देत आहेत. आज आलूला की नाही पहिल्यांदा क्लीन केले ना अजून जे टफीची साफसफाई चालू राहिलेलीच आहे. तर सकाळी पहिल्यांदा सकाळचे भांडे वगैरे घासले आणि पुन्हा जे नाही हे दोघांना आज म्हणलं आंघोळ घालावं कारण सकाळी ऊन पण नव्हतं जास्त. तर चला आज आलू टफीची आहे आंघोळीची टाईम. चला मस्त दोघांनाही की नाही क्लीन केलं ना आता मस्त शॅम्पू वगैरे टाकून त्या दोघांनाही छान आंघोळ घालते. आणि टफीला की नाही पाण्यामध्ये भिजायचा खूप शौक आहे आणि त्याला किती पाणी टाका ते बिलकुल चिरकत नाही काय नाही. आणि तुम्ही बघू शकता किती छान लेकरावाने उभं टाकले आणि तोंड पण धुवू देत आहे हात पाय सगळं धुवू देत आहे. आणि जसं की नाही लेकरांना आंघोळ घालतात ना तसेच मस्त मी त्यांना शॅम्पू वगैरे टाकून एकदम तोंड वगैरे धुवून छान अशी आंघोळ घालते. आणि एकदम की नाही क्लीन किती टाईम लागू द्या आणि काही होऊ द्या मी त्यांना आंघोळ घालायचं म्हणलं ना की 1 ते 2 घंटे मला सकाळी लागतात. आणि त्यांची आंघोळ झाल्याशिवाय पुन्हा मग मी घरातले कोणतेही काम करीत नाही ना घरात जातही नाही. तर अशी मस्त त्या दोघांना पण मी आज आंघोळ घातली. आणि आता की नाही आलूला पण मी पाणी वगैरे टाकलं ना उन्हाळ्यानं त्याच्यामुळे ते पण भुकत नाही काही नाही. नाही तर पावसाळ्यात हिवाळ्यात आलूला आंघोळ घातली ना की त्याला पाण्याचं इतकं राग आहे की नाही पाणी अंगावर पडलं की नाही की जोरात भुकायला लागते. पण टफ्याचं तसं नाही टफ्याला 12 महिने पाणी आवडतंय. तर चला आपल्या आलू टफीच्या की नाही दोघांच्या बी आज इथं एकदम फ्रेश आणि मस्त आंघोळी झाल्या आता. आणि पुन्हा खळखळ पाणी टाकून की नाही मस्त धुवून पण घेतलं मी टफीला. आता इथं बारी आली आलूची तर भरपूर असं शॅम्पूचं पाणी केलं बघू शकता आलू की नाही दर बारीस की नाही भरपूर भुकतंय. पण ह्या वेळेस ना जसं की नाही आता गरमी चालू आहे त्याला पाणी टाकलं की नाही की चांगलं वाटतंय. त्याच्यामुळे बघू शकता किती छान उभं टाकलं ना त्याला आंघोळ घालायची म्हणलं ना की हातामध्ये काठी घेऊन आकाशची डॅडी नाही तर आकाश उभं टाकते तर तेव्हा ते आंघोळ घालू देते. पण आता की नाही 1-2 महिने झालेत ना
उन्हाळा चालू आहे ना तसं बिलकुलही त्रास देणं झालंय. मस्त क्लीन स्वच्छ अशी आंघोळ घालू द्यायला, जसं तोंड पण धुऊ देते, हात पाय पण चोळू देते. इतके छान जसं लेकरं उभं टाकतात ना तसं व्यवस्थित उभं टाकते. बिलकुल खोडी बिडी काही करीत नाही आपला आल्लू बी. तर चला इथं आल्लूची पण आंघोळ आज छान झाली आहे. चला मग पुन्हा घरात आले, सगळे कामं वगैरे झाले, छानशी देवाची पूजा पण करून घेतली. आणि दुपारच्या जेवणामध्ये काय केले ते पण तुम्हाला दाखवते. तर चला, दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं की नाही स्नॅक्स म्हणून सोयाबीनचे की नाही पकोडे केले होते आणि दह्याचा की नाही रायता केला होता, जसं की वरण भात चपाती भाजी. रोजचं की नाही रोजच्या जेवणामध्ये जे ना दह्याची वस्तू जे ना आता उन्हाळ्यामध्ये खाल्ली ना तर चांगलं वाटतंय आणि थोडं तरी आंबट जेवणामध्ये